एक काम करतो आता हे 101 मंगेशदा. ओ मंगेशदा, तुमच्या संघाचे विन झालेले पैसे घ्या. पैसे पडतील. टॉस टॉस उडवण्यासाठी कोण येतोय? कोण? आशु वॉरियर्स कोण आहे? आशु वॉरियर्स कोण आहेत? व्हाईट टी शर्ट. हा ते मी माझ्याकडे दिलं. आशु वॉरियर्स टॉस उडवण्यासाठी मी पाहुण्यांना आमंत्रित करतो. सुवर्णा वजीरकर. सुवर्णा सुवर्णा टॉर्च उडवायसाठी जायचं तुला. जर टॉर्च उडवायला टॉर्च प्रमुख पाहुणे म्हणून वजीरकर, सुवर्णा वजीरकर टॉर्च उडवण्यासाठी येत आहेत. सगळ्यांनी टाळ्याने स्वागत करायचं त्यांचं. हे सगळे टाळ्या टाळ्या मारायचं सुवर्णासाठी. यातला आशु वॉरियर कोण आणि काय? हा बा हाय हाय इथे हाय इथे आहे इथेच लाग. इथं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत आहे. ते आहेत शुभम तोरणकर यांचं खरं मनापासून स्वागत आणि आम्ही त्यांचे मंडळ आभारी आहेत. टॉस उडवतात सुवर्णा वजीरकर. कॉल अंपायर कॉल काय आहेत? अंपायर कुठे आहेत? आशु वॉरियर टॉस विन झालेत आणि काय घेतलं त्यांनी? फिल्डिंग. 2 मिनिटं डिस्कस करण्यासाठी त्यांना 2 मिनिटं देण्यात येत आहेत. आपसामध्ये ते डिस्कस करू शकतात. आणि मेन अंपायरच्या भूमिकेत पुन्हा विवेक मांडवकर यांनी जबाबदारी सांभाळायची आहे. अच्छा, संकेत खामकर सांभाळत आहेत. आणि लेगीसाठी महेंद्र मांडवकर. या साईडून इकडे ये. या साईडला या साईडला ये. इकडे इकडे असं माझ्याकडे. प्रत्येकाचे 3-3 समजा ना. 4 टीम आहेत. 12 मॅच होती. बारा म्हणजे 6 मॅच व्हायला पाहिजेत ना. हा मग त्यांचे हे काढतात ना. पण ते IPL सारखं आहे. IPL सारखं. हा एक आहे तेच होते ना. जिंकेल तो पुढेच जाईल ना. त्यांचे मार्क्स वाढतात. मॅच सुरुवात स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. पहिलाच मारा केला विवेक रेमजे यांनी स्वरूप मांडवकर यांच्यासाठी आणि डॉट बॉल. दुसरा चेंडू विवेक रेमजे यांचा. सुंदर असा फटका. अंपायर निर्णय आउट. सुयोग बाईत आउट झालेले आहेत रनआउटच्या स्वरूपात. आणि विवेक रेमजेंना एक विवेक रेमजे अंपायर निर्णय काय? 1 रन 1 डी. मारा करतायत तोरणकर. सुंदर अशी प्लेट केले आणि 1 रन डिक्लेअर. 1 रन काढलेले त्यांनी. उत्कृष्ट असा फटका आणि चोरटी 1 धाव. चोरटी 1 धाव. चोरटी 1 धाव. आता आले स्वरूप मांडवकर. बघूया आपल्या संघासाठी. चोरटी त्यांनी पण चोरटी 1 धाव काढलेली आहे. एक ओव्हर पूर्ण झालेली आहे आणि 4 रन.
बघूया स्वरूप मांडवकर आपल्या संघासाठी काय करतात आणि मारा चेंडू घेऊन आलेत मारा करण्यासाठी महेश रेमजे. फुलटॉस असा चेंडू डॉट बॉल. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. महेश रेमजे यांची उत्कृष्ट बॉलिंग. एक रन. अंपायर निर्णय काय असेल. अंपायर आउट. दिला त्यांनी पहिला सिंगल दिलाय. हा 1 रन दिलेला आहे पहिलाच. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. खेळाडूंनी आपसामध्ये वाद करायचा नाही आहे. आता 5 रनाची पेनल्टी लागेल. माहिती आहे ना आपल्याला नियम. अनिकेत खामकर. महेश रेमजांची उत्कृष्ट अशी बॉलिंग आणि 1 धाव दिली त्यांनी. बघूया मारा करण्यासाठी आले तोरणकर आपल्या संघासाठी योगदान देतात. बघूया बांधा पल्ल्याड फटका मारून आऊट झाले तोरणकर. बांधा पल्ल्याड वावराच्या बाहेर. शेवटचा चेंडू महेश रेमजे यांचा आणि मारा केलाय चंद्रकांत मांडवकर. डॉट बॉल. रन झाले 6. 2 ओव्हर 6 धावा. आता चेंडू घेऊन आलेत आशिष रेमजे. बघूया काय करतात. आणि फळी घेऊन स्वरूप मांडवकर आपल्या संघासाठी डॉट बॉल. त्यांनी डॉट बॉल दिलेला आहे. बघूया अंपायर निर्णय. अंपायर निर्णय काय. डॉट बॉल. डॉट बॉल आहे. बरोबर आहे. अंपायरने निर्णय दिलेला आहे डॉट बॉल. बाहेरच्याने कोणी बोलू नये. ऍक्शन मध्ये त्यांनी थ्रो केलेला आहे ना. अंपायरने निर्णय काय दिला आहे. डॉट बॉल. चला वाद करायचा नाही आहे. व्हाईट. हात समांतर धावा अवांतर. व्हाईट बॉल. अंपायर निर्णय बाद. चंदूभाऊ बाद. आशिष रेमजे याने त्यांना बाद केलंय. चंदूभाऊ बाद. आता आलेत सुहास मांडवकर आपल्या संघासाठी. अरे बापरे. शेणकीच्या पल्ल्याड फटका मारून आउट. एक चेंडू मारून त्यांनी डायरेक्ट शेणकीच्या पलीकडे शॉट मारला. 2 बॉल बाकी आहेत आशिष रेमजे यांचे. बघूया बॅटिंग कोण करतोय. शशिकांत मांडवकर. बघूया आपल्या संघासाठी किती धाव संख्या करतात. सुंदर असा फटका मारून एक चोरटी धाव घेतलेली आहे त्यांनी. आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग विलास रेमजे यांच्याकडून. सगळ्यांनी टाळी मारायच्या विलास रेमजे यांच्याकडे. विलास रेमजे जिंदाबाद. शेणकी पल्ल्याड. स्वरूप मांडवकर बाद. 3 ओव्हर नंतर 8 रन. संघाने याची नोंद घ्यायची आहे.
3 ओव्हर 8 रन ना, 8 रन, 5 विकेट. हा लगातार दोन्ही मारले. याच्यामध्ये जुना असेल बघा. हा स्टेडियम मध्ये खूप अशी गर्दी झालेली आहे प्रेक्षकांची. ह्या विनिंगची शेवटची ओव्हर घेऊन आलेत अनिकेत खामकर आणि मारा करण्यासाठी शशिकांत मांडवकर. बघूया. 3 ओव्हर 8 रन. चौथ्या ओव्हरची सुरुवात. चोरटी धाव, चोरटी धाव, चोरटी धाव आणि सावकाश. सुबोध मांडवकर यांनी जबरदस्त अशी रनिंग करून संघासाठी एक धाव घेतलेली आहे. आणि कोणी चहाची व्यवस्था केली तर बरं होईल. चोरटी धाव. सुबोध मांडवकरांनी एक चोरटी धाव घेतले. या संघामध्ये जो विजय संघ असेल यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आयुषी चेतन खेरटकर यांच्याकडून. आउट. चालाकीने आउट केलेला आहे अनिकेत खामकर यांनी शशिकांत मांडवकरला. सेकंड ऍक्शन तशीच असेल तर नो बॉल देण्यात येईल. हा ओके. अंपायर निर्णय बाद दिलेला आहे. कोणी वाद करू नये. सुंदर असा फटका मारून 2 रन संघासाठी 2 रन सुबोध मांडवकर यांनी घेतलेले आहेत. चार बॉल झालेत. शेवटचे 2 बॉल बाकी आणि चोरटी धाव ही सुबोध मांडवकर यांनी घेतली. शेवटचा चेंडू. या विनिंगचा शेवटचा चेंडू मारा करण्यासाठी आलेत. 1 रन चोरटी धाव घेतली त्यांनी पण. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि स्कोअर किती झालेला आहे. 15 स्कोअर झालेला आहे. 16ला विन. या संघामध्ये जो विजयी होईल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आयुषी खेरटकर यांच्याकडून आलेला आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. 100 रुपये. सगळ्यांनी याची दक्षता घ्यायची आहे. आपल्या इथे ऑनलाईन क्रिकेट मॅच दाखवल्या जात आहेत. सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. हा सामना 7 समुद्रा पलीकडे जाणार आहे. याची नोंद घ्यायची सगळ्यांनी. प्रेक्षकांनी टाळ्या मारायच्या आहेत. प्रेक्षक तुडुंब अशी गर्दी झालेली आहे स्टेडियम मध्ये. सगळ्यांनी टाळ्या. तुडुंब गर्दीने भरलेला हा स्टेडियम. विवेक मांडवकर कुठे आहेत. विवेक मांडवकर स्टेडियमचं नाव सांगा लवकर. अरे कुठे गायब झाले विवेक मांडवकर. मला वाटतं ते चहा नाश्त्याची व्यवस्था करायला गेलेले आहेत. बघूया किती वेळात येतात. अवकाश कोणी पडू नये. एवढी गर्दी झालेली आहे की प्रचंड अशी गर्दी स्टेडियम मध्ये. अतिलोट गर्दीचा. आणि ओव्हर घेऊन आलेत बाईत. मारा करतात आशिष रेमजे. पहिला षटक, पहिला चेंडू आणि पहिलाच वाईट बॉल. हात समांतर, धावा अवांतर आणि वाईट. सुंदर असे अंपायरिंग करतायत संकेत खामकर, महेंद्र मांडवकर. आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतायत. आणि बाद केलेला आहे. बाईत यांनी बाद केलंय. आशिष रेमजे यांना बांधा पल्ल्यावर फटका मारून बाद. आशिष रेमजे. ह्याच
ह्या संघामध्ये जो कोण विजयी होईल, अरे वा उत्कृष्ट अशी बॉलिंग, दुसरा विकेट, लगातार 2 विकेट. आणि ह्या संघामध्ये जो विजयी संघ होईल त्याला सुजाता मांडवकर यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. मगाचे कुठे ठेवले? मगाचे दिले होते ना, नाही दिले ना. हां, षटकाचा 2 रनाची धाव घेतली आहे सूर्यकांत मांडवकर यांनी. हा डिक्लेअर 2-2. अंपायरने निर्णय दिला 2 रन. हे सुजाताने दिले ते आणि खेरेडकरांचे बरोबर. तीन बॉल 2 विकेट. रन किती झालेत? ओव्हर झाल्यानंतर स्कोर सांगण्यात येईल. बाई त्यांचा उत्कृष्ट अशी बॉलिंग बघूया. काहीसा समजलेला नाही आहे सूर्यकांत मांडवकर यांना चेंडू, ते चाच पडतात. आणि शेवटचा चेंडू बघूया सूर्यकांत मांडवकर. अरे काय करताव, अंपायर निर्णय काय आहे? बॉल काय? 1 रन. बाहेरून कोणी बोलायचं नाही, अंपायर निर्णय देतील तोच अंतिम निर्णय असेल. हा आपला पहिला नियम आहे, नियम क्रमांक 1. ओव्हर झालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर किती आलाय सांगा? 4 रन. बाई त्यांनी अशी उत्कृष्ट अशी बॉलिंग करून फक्त 4 रन दिलेत. आणि किती विकेट? 1 विकेट. 2 विकेट घेतलेत त्यांनी, लगातार 2 विकेट. बरोबर. जुने जाणते खेळाडू धडाडीचे अनंत रिमजे बॅट घेऊन नुसती फलकवतात. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. हा, तिसरी मॅच आहे. अरे त्याला उभी करा, तिथे फिल्डिंग करतोय ना. ए तिकडे नको राव, त्यात धडपडल तो सोबत परत तिथे येऊन. हा हा, फिल्डिंग नचिकेतांची फिल्डिंग मस्त. हा, उत्कृष्ट बॉलिंग अशी करतात स्वरूप मांडवकर. फुलटॉस देऊन अंपायरने 4. गुड शॉट सूर्यकांत मांडवकर. 2 रन. अंपायर निर्णय काय? अंपायर काय? चौका दिलाय, चौका. 4 रन. 4 रन. ए काय निर्णय काय? अंपायर निर्णय 4. काय 4? मांडवकर चौकार. ओके, 4 रन. हा घ्या. बाहेरून कोणी बोलू नये, अंपायर जोर निर्णय देतील. नो. हा, जुने जाणते खेळाडू आनंद रेमजे सांगता स्कोर आलेला आहे, काय घाबरायचं नाही. अंपायर काय? डॉट बॉल. स्वरूप मांडवकर यांचा मस्त मारा. बॉलिंग डॉट बॉल काढलेला आहे स्वरूप मांडवकर यांनी. सूर्यकांत मांडवकर साचपडत असताना पाय सरकला त्यांचा, तरी आपल्या संघासाठी त्यांनी धावसंख्या वाढवून दिले. काय बॉल? अंपायर शेवटचा बॉल बाकी. आताची विकेट गेले, सूर्यकांत मांडवकर आउट झालेत. समजलं सुद्धा नाही. आणि आता आलेत विवेक रेमजे. यांचा नक्की नंबर कोणता काहीच कळत नाही. कधीही येतात, फटके मारून जातात. आणि त्यांनी शेकवले अनंत रेमजे यांना. चला गरम केले त्यांना. आता बघूया अनंत रेमजे गरम झालेत. प्रतीक काय? डिक्लेअर 1 रन.
थोडक्यासाठी बॉल वाचलेला आहे, नाही तर त्याचे 2 तुकडे झाले असते. 12 बॉल 5 रन, स्कोअरबोर्ड 10 रन. स्कोअरबोर्ड 10 रन. बघूया आपल्या संघासाठी अनंत रेमजे, जुने जाणते खेळाडू, अनुभवी खेळाडू, पंचक्रोशीतील खेळाडू. डॉट बॉल आणि मारा करतायत तोरणकर. 2 धावा. यात कोणता संघ जिंकेल त्याला सुनील मांडवकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जुने जाणते खेळाडू अनंत रेमजे चांगलं योगदान देतात आपल्या संघासाठी. सुशांत तोरणकर, शुभम तोरणकर, चोरटी धाव. अरे वा, ही खेळाडू वृत्ती. खरोखर क्रिकेटला बोलतात ना, वयाचे मर्यादा नाही. खरोखर क्रिकेट प्रेमी अनंत रेमजे यांच्याकडून शिकून घ्यायचं आहे. हात समांतर, धावा अवांतर आणि व्हाईट बॉल दिलेला आहे. शुभम यांनी व्हाईट बॉल टाकलाय. जिंकण्यासाठी 1च रन. नो बॉल. अंपायर नो बॉल दिला आणि विन, संघ विन झालेला आहे. आणि ह्या संघासाठी सुनील मांडवकर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक. या संघाने 300 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे. 300. व्हाईट वाले जिंकले. मगाशी कोण जिंकलं? हा, बक्षीस वितरण सोहळा उद्या जेव्हा होईल तेव्हा बक्षीस देण्यात येतील. तरी ते जमा करून ठेवा. मागाचे 501 रुपये द्या नितीन रेमजे. तिच्या ठेळ्यामुळे डबल झाले, टिबल झाले, देऊन टाका. फर्स्ट मॅचला 101. हे घ्या, ते लिहून ठेवतोय ना प्रत्येक ठिकाणी. हा, अरे देऊन टाका एक 500ची नोट. आणि पुढील सामना सांगा कोणता आहे? K1 किंग आणि सुपर फायटर यांच्या कर्णधाराने पिचचा ताबा घ्यायचा आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि टॉर्च उडवण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री विजय रेमजे यांनी टॉर्च उडवायचा आहे. विजय रेमजे कुठे असतील त्यांनी हजर व्हायचं आहे. अरे अरे आहेत, हजर आहेत विजय रेमजे, आमच्या मुंबई मंडळाचे